हॅलो नमस्कार मंडळी, आज मी परत एक रेसिपी घेऊन आली आहे। आता मी इथे बनवणार आहे दाल खिचडी। दाल खिचडी बनवण्यासाठी मी मुगाची डाळ, मसूरची डाळ आणि तांदूळ आणि तुरीची डाळ छान शिजवून घेतलं आहे आधी मऊसूत। शिजल्यानंतर मग फोडणीची तयारी करायची आहे। तेल घेतलं आहे कढाईमध्ये, जिरं, मोहरी आणि हिंगाचा छान तडका दिला आहे। कढीपत्ता, 2-3 हिरवी मिरची, लसूणच्या कापड्या कापून मी त्यात फोडणीला घातलं आहे। तडतडून छान फोडणी बसली, मग नंतर मी त्यात कांदा कापून घातला आहे, टोमॅटो, आपल्याला जे आवडतील ते आपण भाज्या त्यात मिक्स करू शकतो। फक्त भाजी टाकली म्हणजे थोडं 2 मिनटं वाफवून घ्यायला लागेल आपल्याला, म्हणजे भाजी शिजतात। तर इथे मी आता मसाले घालते, कांदा लसूण मसाला, हळद, लाल तिखट आणि इथे माझ्याकडे किचन किंग मसाला होता, मी तो त्यात टाकणार आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं मी पाणी टाकलं आहे आणि मसाला छान परतवून घेतला आहे 1-2 मिनटासाठी। परतवल्यानंतर आपण जे भात शिजवून घेतला होता, डाळ, तांदूळ, हळद, मीठ टाकून तो आपल्याला मिक्स करायचा आहे। छान मिक्स केल्यानंतर गरम पाणी मी इथे ॲड केलं आहे। गरम पाण्याने चव जात नाही, थंड पाणी टाकलं ना तर मग एकदम गरम आणि थंड मिक्स होतं आणि चव थोडी बिघडते, म्हणून मग इथे मी गरम पाणीच घेतलं आहे। वरतून मस्त छान कोथिंबीर घालायची आहे आणि 5 मिनटं फक्त शिजवून घ्यायचं। वरतून मी इथे आता तडक्यासाठी दुसरं काहीच ॲड केलं नाही, फक्त 2 ते 3 लाल तिखट असतं, तर मिरच्या आणि लसूण। प्लीज डू लाईक, सबस्क्राईब. थँक्यू फॉर